नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जय महालक्ष्मी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षय तृतीया निमित्त माता लक्ष्मीची पोटली कशी तयार करायची, जी की आपल्याला घरामध्ये धनधान्याला बरकत देते, पैशाला बरकत देते, आपल्या परिवारामध्ये सगळ्यांच्या आरोग्यासाठी बरकत देते. ही पोटली कशी तयार करायची आहे आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला एक पिवळी दस्ती किंवा पिवळा ब्लाऊज पीस किंवा पिवळा रुमाल जे काही आपल्याला अवेलेबल आहे पण नवीन असावे, आपल्याला एक पिवळं कापड घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही वस्तू घालायचे, ते काय बघू. सगळ्यात आधी आपल्याला हळद, कुंकू, गुलाल, अक्षता घालायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 गणपती बाप्पाचे सुपारी असतात, ते 2 सुपारी. त्यानंतर 2 विलायची, नंतर थोडंसं पीठ, नंतर 1 कमळगट्ट्याची मणी, अखंड तांदूळ म्हणजेच की अक्षदा, जे बासमती राईस राहते ते पण आपण घालू शकतो, किंवा आपले जे साधे वापराचे तांदूळ आहेत ते पण आपण मोडलेले नसावे असं बघून आपल्याला अखंड थोडे अक्षदा घालायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि मग दालचिनीचा पावडर, काळे तीळ कशासाठी म्हणजे नजर न लागण्यासाठी. 1 कवडी, पिवळी कवडी असेल तर अतिविशेष, पिवळी कवडी नसून पांढरी कवडी असेल तर त्याला आपल्याला हळदीनं लेपून घ्यायचं आणि ती कवडी ठेवायची. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 भीमसेनी कापराचे वड्या आणि 2 लवंगा जे की सबंध असावे, फूल असलेले, मोडलेले नसावे. हे सगळं सामग्री आपल्याला पिवळ्या रुमालमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ठेवून झाल्यानंतर त्या रुमालावर इत्र जे की हिना अत्तर राहते स्वामी समर्थ महाराजांचं, किंवा जे पण रोजचं फ्रेग्नेंट असून जे गुलाब फुलांचं अत्तर असते ते आपल्याला त्याच्यावर छिडकाव करायचं त्या सामग्रीवर. ती पोटली बांधून घ्यायची. ही पोटली बांधायची आपल्याला आणि आपल्या देवघरामध्ये जिथं कुठं पण आपल्या कुलस्वामिनी माता असो, महालक्ष्मीचा फोटो असो, तिथं आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायची आहे. त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहून धूप दीप लावून ठेवायचा. आणि संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. सेवेमध्ये आपल्याला काय करायचे म्हणजे अगोदर गणपती बाप्पाचं ध्यान करायचं, मग श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ आणि महालक्ष्मीचं जे की मंत्र आहे ओम श्रीम नमः, ह्या मंत्राची 1 माळ आणि विष्णू भगवानची ओम नमो भगवते वासुदेवाचं ह्याची 1 माळ. हे सर्व सेवा करून झाल्यानंतर ते पोटली आपल्याला देवघरामध्ये तसेच ठेवायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी पूर्ण. आणि मग दुसऱ्या दिवशी सोमवारच्या दिवशी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो, किंवा आपल्याला ऑफिस आहे, बिझनेस आहे तर ऑफिसमध्ये पण ठेवू शकतो. आणि तुम्हाला घरामध्ये पण ठेवायचं आहे आणि ऑफिसमध्ये ठेवायचं तर तुम्ही 2 पोटल्या तयार करा आणि जी काही सेवा सांगितली आहे ती सेवा डबल करा आणि मग तुम्ही दोन्हीकडे पण तिजोरीमध्ये ठेवू शकता. जसं की आपण दिवाळीच्या वेळेस धनतेरसची पूजा करतो, तो पोटली तयार करतो दिवाळीची, तसंच ही अक्षय तृतीयाची पण पोटली आहे. ह्याच्याने आपल्याला आर्थिक प्रगती सुधारण्यास मदत होती. आपल्याला हारी बिमारी जे काही आहे ते सगळे काही येत नाही, देवाच्या कृपाने सगळं कमी होण्यास आपल्याला मदत होती. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पण अखंड कृपा प्राप्त होते. कमेंटमध्ये नक्कीच जय महालक्ष्मी लिहा. व्हिडिओ कसा आहे, आवडला का नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओसोबत परत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.